Hello students, today we are going to see question number 2, sub question number 3, question number 2, sub question number 2 and extra 2 questions which are important for numericals. Okay, so what is the question number 2 and sub question number 3? What is focal power of a spherical mirror? Focal power, आता स्पेरिकल मिरर किंवा लेन्सला एक पॉवर असते, पॉवर ऑफ कॉन्व्हर्जिंग और पॉवर ऑफ डायव्हर्जिंग. तर तसं आता फोकल पॉवर काय असते, व्हॉट इज फोकल पॉवर ऑफ ए स्पेरिकल मिरर और ए लेन्स किंवा लेन्ससाठी. आता स्फेरिकल मिरर म्हणजे गोलीय आरशे किंवा लेन्स. आता यांच्यामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये. आरशाची एक साइड पाठीमागची बाजू ही ओपॅक असते. ओपॅक मीन्स अपारदर्शक, ओपॅक. अँड व्हॉट अबाउट लेन्स. लेन्स मध्ये काय असतं तर लेन्स मध्ये दोघं साइड ट्रान्सपरंट असतात, म्हणजे इकडून रे पाठवू शकतात, तिकडून रे पाठवू शकतात. पण ह्याच्या स्फेरिकल मिरर्स मध्ये याच्यामध्ये तसं पॉसिबल नाही. वन साइडलाच तो रिफ्लेक्ट होतो, दुसरी साइड आपण यूज करू शकत नाही. हा फरक आहे मिरर आणि लेन्स मध्ये. हा ट्रान्सपरंट असतो, हा वन साइड ओपॅक अँड अदर साइड इज गुड रिफ्लेक्टिंग सरफेस. तर हा फरक आहे. बरं, तर फोकल पॉवर काय असते स्फेरिकल मिररची किंवा लेन्सची. आणि दुसरी गोष्ट, व्हॉट मे बी द रिजन, काय कारण असावे फॉर युझिंग पॉवर ऑफ ए लेन्स इज इक्वल टू 1/f. पॉवर मीन्स P आणि F फॉर फोकल लेंथ. पॉवर ऑफ ए लेन्स इज वाय पॉवर ऑफ ए लेन्स इज मीन्स इक्वल टू द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ 1/f ॲज इट्स एक्सप्रेशन. आता पॉवरचं एक्सप्रेशन तुम्ही 10th मध्ये पण शिकलेले आहेत. पॉवर इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ म्हणजे 1/f. 1 एनी फिजिकल क्वांटिटी असेल तर तिला म्हणतो आपण रेसिप्रोकल ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. हा लक्षात ठेवा. आता काही जणांना ते पण बऱ्याच गोष्टी कमजोर असतात म्हणून मला सांगावंच लागतं. तर व्हॉट मे बी द रिझन फॉर युझिंग this expression for to find the power of a lens or a power of a mirror, spherical mirror. आता बघा, फोकल पॉवर म्हणजे काय. आता बघा, लेन्सवर जर असा पॅरलल रे पडला. आता पॅरलल म्हणजे कोणाला, हा प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिस कोणाला म्हणतात, लेन्सच्या ऑप्टिकल सेंटर ओ मधून जाणाऱ्या इमॅजिनरी ऍक्सिसला. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक रेषा आहे, ही मनातल्या मनात ठरवलेली रेषा आहे, काल्पनिक इमॅजिनरी. त्याला पॅरलल जर रे पडला म्हणजे पडणारा रे हा इन्सिडंट रे असतो. आफ्टर रिफ्रॅक्शन, इथं टर्न होतो तो, जेव्हा लेन्स मधून जाणार तेव्हा त्याची डायरेक्शन चेंज होते म्हणजे रिफ्रॅक्शन होतं. आफ्टर रिफ्रॅक्शन दिस रे reaches to this point F and this distance O to F is called focal length. Similarly, if many rays are incident, then they converge at this point, single point, and that point we call it as a focus point, and the distance OF is the focal length. Here also, now consider these two lens. What is the difference in their size and in their focal length? Compare these two figures. Here the same ray, here is also same ray, but this lens which having shorter focal length, म्हणजे बघा, याची फोकल लेंथ मोठी आहे, याची फोकल लेंथ लहान आहे. असं का, तर लेन्स जितका
जितका हुबट चपटा असेल तितकी फोकल लेंथ त्याची जास्त असते आणि जितका तो फुगीर असेल तितकी फोकल लेंथ कमी असते. म्हणजे तो ह्या रेजला लवकर एकवटतो, कॉन्व्हर्ज करतो. याला अर्ली कॉन्व्हर्जन्स म्हणायचं, याला लेट कॉन्व्हर्जन्स म्हणायचं. लेट म्हणजे बराच दूर गेल्यानंतर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला कट करतोय आणि हा फटक्यात म्हणजे हे अंतर कमी म्हणजे फोकल लेंथ त्याची कमी आहे. म्हणजे आता 1/f आणि p इक्वल टू 1/f याच्यामध्ये f चे व्हॅल्यूवर p ची व्हॅल्यू डिपेंड आहे. मग f ची व्हॅल्यू जितकी जास्त तितका p कमी, f ची व्हॅल्यू जितकी कमी तितका p जास्त, पॉवर जास्त. पॉवर म्हणजे तो किती लवकर त्या रेला एकवटू शकतो. लवकर म्हणजे हे कमी अंतरामध्येच तो त्या रेजला टर्न करून जवळ आणू शकतो. असे याला म्हणायचं अर्ली कॉन्व्हर्जन्स, याला लेट कॉन्व्हर्जन्स म्हणायचं. अर्ली कॉन्व्हर्जन्स म्हणजे f small p greater and f greater p small. Here is also same. Consider these two figures. What is the difference you are looking here? This mirror, same concave mirrors, two mirrors are taken, but one has greater radius of curvature, means its curvature is less and its curvature is more. If curvature is more, r is smaller, radius of curvature is smaller, and if r is smaller, f focal length of that mirror is also smaller. मग याची फोकल लेंथ कमी आहे म्हणजे याची कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त आहे, म्हणजे लवकर एकवटतो त्या किरणांना आणि हा लेट एकवटतो म्हणून याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी आहे. म्हणजे पॉवर फोकल लेंथला रेसिप्रोकल आहे, व्यस्त आहे. म्हणजे फोकल लेंथ कमी, पॉवर जास्त, फोकल लेंथ जास्त, पॉवर कमी. ओके. आता बघा, converging or diverging ability of a lens or a mirror is called as focal power or defined as focal power. कोणत्या पण लेन्स किंवा मिररची कॉन्व्हर्जिंग ॲबिलिटी किंवा डायव्हर्जिंग ॲबिलिटी याला आपण त्याची फोकल पॉवर असे म्हणतो. आता इथं आपण कॉन्व्हर्जन्स पाहिलं, हा कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे आणि हा कॉन्व्हर्जिंग मिरर आहे. पण डायव्हर्जिंग लेन्स असेल म्हणजे कॉन्केव्ह लेन्स असेल आणि कॉन्व्हेक्स मिरर असेल तर तो किती त्या रेला लवकर फटक्यात दूर सारतो, असे डायव्हर्ट करतो, तितकी त्यांची पॉवर जास्त आणि फोकल लेंथ कमी. ओके. मग आता समजली डेफिनेशन फोकल पॉवरची. कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी. कॉन्व्हर्जिंग म्हणजे एकत्र आणण्याची, डायव्हर्जिंग म्हणजे लवकर दूर घेऊन जाण्याची. आता आपण कॉन्व्हेक्स मध्ये काय करतो, हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. आता बघा, हा दुसरा कॉन्व्हेक्स मिरर आहे. आता याच्यावर रे पडले तर तो हा अँगल कमी असतो, हा टर्न रिफ्लेक्ट करेल. पण ह्याच्यावर रे पडले तर हा जास्त डायव्हर्ट करतो आणि याचा हे अंतर फोकस पी पोल टू फोकस डिस्टन्स कमी असतं म्हणजे फोकल लेंथ ही कमी असते. हा जास्त टर्न करतो त्यांना. जितका हा कर्वनेस जास्त असेल आणि कर्वनेस कमी असेल, हा वक्रता याचं हा जास्त वाकडा आहे, हा कमी वाकडा आहे. समजलं, कमी वाकडा असेल तो कमी डायव्हर्ज करतो. डायव्हर्ज करणे म्हणजे दूर सारण्याचं काम हा कमी करतो आणि हा लवकर दूर सारतो. म्हणजे ह्याचा हा पॉइंट जवळ येतो म्हणजे फोकल लेंथ कमी येते, ह्याची पण फोकल लेंथ मात्र जास्त असते याच्यापेक्षा. तर हीच आपण कॉन्व्हेक्स मिररसाठी वापरू शकतो आणि कॉन्केव्ह लेन्ससाठी सुद्धा हीच फॅक्ट आपण वापरू शकतो. आणि म्हणून कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग ॲबिलिटी म्हणजे क्षमता एकत्र आणण्याची अथवा रेजला दूर सारण्याची, एकत्र आणण्याची, त्यांच्यावर पडत असणारे इन्सिडेंट रेला एकत्र आणण्याची अथवा त्यांच्यावर पडत असणारे इन्सिडेंट रेला
लवकर दूर टर्न करण्याची जी पॉवर क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, तो लेन्स असो का मिरर असो, इज कॉल्ड ॲज फोकल पॉवर. हे ऑलरेडी 10वी मध्ये झालेले रिपिटेशन आहे, बाकी काही नाही. तर आता बघा, धिस इम्प्लाइज, ही गोष्ट सांगते की मोर द पॉवर ऑफ एनी स्फेरिकल मिरर, ज्याची पॉवर जास्त असेल, हा स्फेरिकल मिरर ऑर लेन्स, मोर इज द ॲबिलिटी टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज. या फिगरवरून मी ते तुम्हाला सांगूनच टाकलं. तर त्याची ॲबिलिटी, क्षमता कॉन्व्हर्ज करण्याची अथवा डायव्हर्ज करण्याची. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र आणणे, डायव्हर्ज म्हणजे दूर सारणे. द लाईट दॅट पासेस थ्रू इट. इन केस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स और कॉन्केव मिरर, आता हे कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि हा मिरर कॉन्केव मिरर आहे. मोर द कॉन्व्हर्जन्स, आता हे मोर कॉन्व्हर्जन्स आहे. शॉर्टर इज द फोकल लेंथ, फोकल लेंथ ही लहान आहे. जितके फोकल लेंथ, मोर इज द कॉन्व्हर्जन्स म्हणजे लवकर जवळ आणले तर फोकल लेंथ काय असेल, शॉर्टर इज द फोकल लेंथ. ओके, आणि शॉर्टर इज द फोकल लेंथ, ग्रेटर इज इट्स पॉवर. यांचा पॉवर दोघांचा जास्त आहे, यांचा कमी आहे फोकल पॉवर. आता सिमिलरली बघा, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव मिरर हे दोघांचं जवळपास वर्किंग सारखंच आहे. पण आता ह्याच्या ऑपोजिट कॉन्केव लेन्स आणि कॉन्व्हेक्स मिरर, तर ते डायव्हर्ज करण्याचं काम करतात. लक्षात ठेवा, शॉर्टर इज द फोकल लेंथ. In case of concave lens or convex mirror, more the divergence, divergence जास्त असेल, लवकर टर्न केले तर त्यांची शॉर्टर इज द फोकल लेंथ, आणि तेव्हा त्यांची फोकल लेंथ कमी येऊ शकते. फोकल लेंथ कमी आली म्हणजे त्यांची पॉवर जास्त असू शकते. दिस एक्सप्लेन्स दॅट फोकल पॉवर ऑफ एनी स्फेरिकल लेन्स और मिरर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द फोकल लेंथ. ही गोष्ट सांगते की फोकल पॉवर हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाला, टू द फोकल लेंथला, त्या लेन्सच्या किंवा त्या मिररच्या. समजलं मग. हेन्स, आणि म्हणून एक्सप्रेशन फॉर द फोकल पॉवर इज गिव्हन बाय द फॉर्म्युला P इज इक्वल टू 1/f. सिंपल आहे, समजणे टेक्निक आहे एक छोटंसं. आता ओपॅकच्या ऑपोजिट शब्द काय होता, ट्रान्सपरंट. माहिती ना, पारदर्शक. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक आणि ओपॅक म्हणजे अपारदर्शक. बऱ्याच जणांना हे शब्द सुद्धा कठीण वाटतात किंवा मराठी मीडियम असतात म्हणून ते अडचण येऊ शकते. आता बघा, हा पुढचा टॉपिक आहे आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग, प्रॉब्लेम सॉल्विंग. व्हॉट इज लॅटरल मॅग्निफिकेशन. मॅग्निफाय करणे म्हणजे काय. आता एखादा लेन्स असतो आपल्याकडे, तर आपण त्या लेन्सने, असा लेन्स असतो की नाही, त्या लेन्सने अक्षरं पाहिली तर मोठी मोठी दिसतात, मग त्याला मॅग्निफाईंग ग्लास म्हणतात. मॅग्निफाय करणे म्हणजे मोठं करून दाखवण्याला मॅग्निफिकेशन असं म्हणतात. हा, लक्षात ठेवा. आता लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे काय. आता आपला चेहरा जेवढा आहे प्लेन आरशामध्ये तेवढा दिसतो, पण तुम्ही एखाद्या खोल नवा घेतलेला ताट माहिती, स्टीलच्या, किंवा असा खोलगट आरशामध्ये बघा, कॉन्केव अथवा कॉन्व्हेक्स मध्ये, तर चेहऱ्याचा आकार हा लहान किंवा मोठा दिसून येतो. मग तो चेहऱ्याचा आकार लहान किंवा मोठा दिसणे आणि उजवा डोळा डावा दिसणे आणि डावा डोळा उजवा दिसणे, याला म्हणतात लॅटरल मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन म्हणजे मोठं पण दिसेल आणि लॅटरल होईल, ते लॅटरल. तर लॅटरल म्हणजे सकाळी मी मागच्या पिरियडला तुम्हाला सांगितलं आहे. ओके, तर लॅटरल मॅग्निफिकेशन काय असतं, तर बघा, रेशो कोणाच्या, साईज ऑफ इमेज टू साईज ऑफ ऑब्जेक्ट. वरती इमेज घ्यायचं आणि खाली ऑब्जेक्ट घ्यायचं, तर ह्या रेशोला म्हणतात लॅटरल मॅग्निफिकेशन काढण्यासाठीच्या फॉर्म्युला किंवा डेफिनेशन आहे. ही लॅटरल मॅग्निफिकेशनची डेफिनेशन, रेशो ऑफ लिनियर साइज ऑफ इमेज. लिनियर म्हणजे हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट.
आता इमेज आणि ऑब्जेक्ट कसा असतो, हा ऑब्जेक्ट आहे सपोज, आणि इकडे तुम्हाला इमेज मिळाली सपोज. आता या हाईटला आपण लिनियर साईज म्हणजे उंचीच हाईट ऑफ, ही हाईट ऑफ इमेज आहे आणि ही हाईट ऑफ ऑब्जेक्ट आहे, तर याला लिनियर साईज असं म्हणतात. हाईट म्हणजेच लिनियर साईज. तर रेशो कोणाच्या, लिनियर साईज ऑफ इमेज म्हणजे वरती साईज ऑफ इमेज घ्यायच्या टू दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. कोणाशी, टू म्हणजे च्याशी, साईज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजेच H2/H1. 10वी मध्ये शिकलेले हा फॉर्म्युला सुद्धा. तर याला मॅग्निफिकेशन साठी लेटर M यूज करायचा, स्मॉल लेटर M. 10th मध्ये कॅपिटल M असावा आय थिंक, कारण थोडेफार लेटर्स मध्ये डेसिग्नेशन लेटर्स मध्ये थोडंफार चेंज होऊ शकतो, तेवढा ऍक्सेप्ट करावा लागतो. तर रेशो ऑफ लिनियर साईज ऑफ द इमेज टू दॅट ऑफ द ऑब्जेक्ट मेजर्ड परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. ही लिनियर साईज कशी मोजायची, परपेंडिक्युलर मोजायची, म्हणजे हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस. तर ही हाईट अशी सरळ सरळ परपेंडिक्युलर टू धिस प्रिन्सिपल ऍक्सिस मोजायची, ही उंची दोघांची. इज डिफाइन्ड ॲज द किंवा इज कॉल्ड ॲज द लॅटरल मॅग्निफिकेशन. किती सोपं आहे बघा. हे तुम्हाला वाटतात, रेशो ऑफ लिनियर साईज ऑफ इमेज to the linear size of object is called as lateral magnification. समजलं. मग फॉर्म्युला हा आहे, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू H2/H1 साइज ऑफ इमेज अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट. अजून एक दुसरी गोष्ट आहे, असं आढळून आलेलं आहे की हा ऑब्जेक्ट जेवढा आहे तेवढाच आहे, पण इमेज ही जर अंतर चेंज केलं, हे अंतर किंवा हे अंतर, ऑब्जेक्टचं अंतर आपण यू घेतो, याला काय घेतो आपण यू, आणि इमेजचे अंतर, हे अंतराला आपण काय घेतो व्ही घेतो, व्ही इमेज डिस्टन्स. तर ह्या अंतरावर सुद्धा हे लहान मोठे, सॉरी हात नाही होत, पण यांचं लहान मोठे होणे म्हणजे हा रेशोवर इफेक्ट होतो आणि तो प्रमाणशीर होतो या अंतरांच्या, म्हणून तो इक्वल टू V/U सुद्धा असतो. V/U ऑल्सो इक्वल टू M. आता 10वीला या 4 गोष्टींपैकी 3 द्यायचे आणि एखादी फाइंड करायचे प्रॉब्लेम्स होते किंवा आहेत बघायचं, तर हे कोणासाठी हा फॉर्म्युला वापरायचा, H2/H1. इथं वरती इमेज घ्यायच्या, लक्षात ठेवा, खाली काय घ्यायच्या, ऑब्जेक्ट घ्यायच्या. इथं पण इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स, आणि हा फॉर स्फेरिकल लेन्स साठी आहे आणि हा फॉर स्फेरिकल मिरर साठी. फक्त इथं हाच फॉर्म्युला इथं मायनस घ्यावा, इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. आता फॉर एनी पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची कोणती पण पोझिशन असो, हा ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटीवर ठेवा का F वर ठेवा, 2F वर ठेवा, 2F माहिती आहेत की नाही. तर फॉर एनी पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट अ कॉन्व्हेक्स मिरर ऑलवेज फॉर्म्स व्हर्च्युअल, इरेक्ट अँड डायमिनिश्ड इमेज. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट कुठेही असो, जर कॉन्व्हेक्स मिरर असेल तर तो नेहमी कोणत्या प्रकारची प्रतिमा तयार करतो, इमेज तयार करतो, फॉर्म्स व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे आभासी, म्हणजे पडद्यावर घेता येत नाही. इरेक्ट, इरेक्ट म्हणजे काय, सुलटच, डोकं वर असेल पाय खाली तर तो ऑब्जेक्टचे, तर तो इमेज मध्ये पण तसंच दाखवतो, डोकं वर पाय खाली, इरेक्ट. त्याच्यानंतर डायमिनिश्ड मीन्स लहान, पदार्थापेक्षा जर इमेज लहान दिसत असेल तर तिला डायमिनिश्ड इमेज असे म्हणतात. त्याच्यानंतर दस लॅटरल मॅग्निफिकेशन फॉर कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज M इज ग्रेटर दॅन, सॉरी लेस दॅन 1. कॉन्व्हेक्स लेन्स साठी M हा नेहमी लहान असतो. का, कारण H2 लहान, H1 मोठा. म्हणजे ह्याच्यापेक्षा इमेज ही नेहमी लहान असते, म्हणजे H2 लहान असतो, म्हणजे H1 मोठा असेल ना. मग H1 पेक्षा H2 लहान असतो, मग हा लहान हा मोठा, म्हणजे लहान संख्येला मोठ्या संख्येने जर डिवाइड केलं तर उत्तर 0 समथिंग समथिंग म्हणजेच एकापेक्षा लहान येते. म्हणजे मॅग्निफिकेशन हे कसं असावं, लहान असावं. कोणासाठी, कॉन्व्हेक्स लेन्स साठी. कारण तो कशी इमेज तयार करतो, व्हर्च्युअल, इरेक्ट आणि डायमिनिश्ड. लक्षात ठेवा. आता पुढची केस,
In the case of concave mirror, it depends upon the position of object. मात्र कॉन्केव्ह मिरर साठी हे निश्चित असं नाही. जसं कॉन्व्हेक्स साठी नेहमी निश्चित आहे, व्हर्च्युअल, इरेक्ट आणि डायमिनिश्ड इमेजच बनवतो तो, आणि म्हणून त्याच्यासाठी हा यम हा लेस दॅन 1 येतो, लक्षात ठेवा. पण कॉन्केव्ह मिरर साठी मात्र पोझिशन ऑफ द ऑब्जेक्टवर हे सगळं अवलंबून असतं. म्हणजे यम हा फिक्स नसतो. कॉन्केव्ह मिरर साठी यम हा वेगवेगळा असतो आणि त्याच्यासाठी हा एक टेबल आहे तुम्हाला एक्स्ट्रा स्टडीसाठी, तो स्टडी करूया आपण. आता याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, हे जे डॉट डॉट आहेत ना, रेड रेड रेड, हे फिल इन द ब्लँक्स आहेत तुमच्यासाठी आणि एक सॉल्व करून दाखवलेलं आहे. म्हणजे मी आन्सर भरलेली आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला लवकर अंडरस्टँडिंग व्हावी त्याच्यासाठी मी आन्सर भरून टाकलेले आहे. म्हणजे तुम्ही करू शकता, स्वतः थोडंसं कोऱ्या जागा ठेवून भरण्याचा प्रयत्न करू शकतात. यू कॅन प्रिपेअर युअर सेल्फ. ओके. आता हा कॉन्केव्ह मिरर साठी आहे. कम्प्लीट द टेबल फॉर अ कॉन्केव्ह मिरर. आता कशासाठी आहे? लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे यमची व्हॅल्यू. आता लक्षात घ्या, यमची व्हॅल्यू V/U हा फॉर्म्युला आहे. आता इथं H आणि H1 H2 काही घेतलेल्या नाहीत, आपण V/U प्रमाणे जाऊया. V म्हणजे काय? पोझिशन ऑफ इमेज. हा V आहे, हा V आहे, हा U आहे आणि हा यम आहे, यम. ओके. आता बघा मी मुद्दाम V अगोदर आणि U नंतर घेतला का? तर V/U इक्वल टू यम, V/U इक्वल टू यम काढण्यासाठी. मग जर इमेज ही फोकल लेंथ इतकी असेल, म्हणजे फोकस पॉइंटवर ती इमेज मिळत असेल, हा F म्हणजे फोकल लेंथ आहे, लक्षात ठेवा, आणि 2F म्हणजे फोकल लेंथच्या डबल. आता जर इमेज हा फोकस पॉइंटवर असेल, म्हणजे फोकल लेंथ इतकीच असेल, इमेज डिस्टन्स हे, आणि U हा इन्फिनिटीवर आहे, तर मॅग्निफिकेशन 0 असेल, मिळणार नाही. त्याच्यानंतर V इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ बट लेस दॅन 2F, म्हणजे 2F आणि F यांच्यामध्ये इमेज मिळत असेल, म्हणजे U हा 2F च्या पलीकडे असेल, ग्रेटर दॅन बियॉन्ड 2F. ही केस कोणती? बियॉन्ड 2F. ही 10वी मध्ये तुमचं आहे टेबल. थोडंफार काय फुल चॅप्टर, हे चॅप्टर जे आहे ना अर्ध 10th मध्ये झालेलं आहे. जर आठवण येत नसेल तर बुक काढायचं, बघायचं, थोडीशी रिव्हिजन मारायची, डायजेस्ट वगैरे जे काही असेल ते मटेरियल, स्टडी मटेरियल मधून. तर U हा 2F पेक्षा मोठा, म्हणजे 2F च्या बियॉन्ड असेल U म्हणजे ऑब्जेक्ट, आणि V मात्र F आणि 2F च्या मध्ये इमेज मिळाली असेल, मग त्या वेळेला हे अपॉन हे डिस्टन्स केलं तर यम हा एकापेक्षा लहान येतो. एकापेक्षा काय येतो? लहान येतो. म्हणजे U हा ग्रेटर येतो आणि V हा स्मॉलर येतो. स्मॉलर अपॉन ग्रेटर, आन्सर इज लेस दॅन 1. बरोबर. आता V इन्फिनिटी म्हणजे इमेज ही इन्फिनिटीला भेटणार आहे आणि U ही ऑब्जेक्ट हा फोकस पॉइंटवर ठेवलेला आहे, तर मॅग्निफिकेशन हे इन्फिनिटी असते. मॅग्निफिकेशन हे काय असते? इन्फिनिटी असते. आता फोकसवर तर मॅग्निफिकेशन हे इन्फिनिटी असते. या पहिल्या केसच्या मला वाटतं अपोजिट केस ही आहे, याच्या अपोजिट ही केस आहे. आता V म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ V इज ग्रेटर दॅन मॅग्निट्यूड ऑफ U जर असेल, V हा U पेक्षा ग्रेटर असेल आणि फोकल लेंथ पेक्षा U मात्र लहान असेल, हा U मात्र लहान असेल आणि हा मात्र मोठा आहे, मोठा अपॉन छोटा म्हणजे ग्रेटर दॅन 1. मॅग्निफिकेशन आन्सर काय येईल याचं? यमचं ग्रेटर दॅन 1. बर. तिसरी केस, V हा 2F पेक्षा ग्रेटर आणि U हा F आणि 2F च्या मध्ये म्हणजे लहान, 2F पेक्षा हा लहान आणि हा मोठा, 2F पेक्षा मोठा, V इमेज डिस्टन्स. आता V मोठा आणि U लहान, तर M ग्रेटर दॅन 1 येणार. बरोबर.
ग्रेटर दॅन 1 येणार. ह्या दोन केसेस, तीन केसेस सॉरी या दोन केसेस एक पेक्षा ग्रेटर आहे आणि ही 1 पेक्षा लेस आहे. एकासाठी 0 आहे, एकासाठी इन्फिनिटी मॅग्निफिकेशन आहे. या फिल इन द ब्लँक्स होत्या आणि त्या मी फिलअप करून टाकल्या. आता क्वेश्चन 2 सब क्वेश्चन नंबर 2 बघा. एक्झरसाइज मधला क्वेश्चन हा पण होता आणि हा पण आहे. स्टेट द अझम्पशन्स ऑन विच रे ऑप्टिक्स इज बेस्ड. हे जे चॅप्टर शिकतोय आपण ह्याचं आत्ता नाव ऑप्टिक्स आहे, पण जुनं नाव याच चॅप्टरचं सेम आहे, रे ऑप्टिक्स असं होतं. म्हणजे चॅप्टर सेम आहे, थोडाफार चेंजेस आहे, पण त्याचं नाव रे ऑप्टिक्स असं होतं मागच्या सिलेबसला, जो ओल्ड सिलेबसला. आता रे ऑप्टिक्स हे कोणत्या ॲझम्पशन्स म्हणजे मानलेल्या गोष्टींवर किंवा कोणत्या गोष्टी मानल्या जातात. स्टेट द ॲझम्पशन्स ऑन विच रे ऑप्टिक्स इज बेस्ड. तर बघा, पहिली गोष्ट, ऑब्जेक्ट्स अँड इमेजेस आर सिच्युएटेड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ऑब्जेक्ट आणि इमेज ह्या नेहमी ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळच असाव्या. नाही तर ऑब्जेक्ट इथं ठेवा, इमेज कुठं मिळेल, कठीण आहे पडद्यावर घेणे. कुठं कुठं तुम्ही ऑब्टेन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून असं मानलं जातं की ऑब्जेक्ट हा आणि इमेज ही सुद्धा प्रिन्सिपल ॲक्सिसच्या कशी असावी, जवळ असावी. सिच्युएटेड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. सिच्युएटेड मीन्स वसलेली असणे. ऑब्जेक्ट्स आणि इमेजेस बोथ. दुसरी गोष्ट, ही पहिली गोष्ट मानली जाते, हां असं असावं, म्हणजे ऑब्जेक्ट जवळ ठेवला तर इमेज पण जवळच भेटेल. दुसरी गोष्ट, रेज डायव्हर्जिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट्स आर कन्फाइन्ड टू ए कोन ऑफ व्हेरी स्मॉल अँगल. आता रेज डायव्हर्जिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट. आता समजा हा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ट्री आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर रेज पडले, पॅरलल रेज, आणि ते डायव्हर्ज झाले, तर हा जो अँगल आहे कन्फाइन्स टू ए कोन ऑफ व्हेरी स्मॉल अँगल, ते हा अँगल फार छोटा बनवतात. रेज डायव्हर्जिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट्स आर कन्फाइन्ड टू ए कोन ऑफ व्हेरी स्मॉल अँगल. म्हणजे मानलेली गोष्ट अशी आहे की रेज डायव्हर्जिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टला रे रिफ्लेक्ट झाला, ह्या रे असा टर्न झाला, तर त्याने हा केलेला जो कोन आहे त्याचा हा जो अँगल आहे तो लहान मानावा किंवा लहान असावा, व्हेरी स्मॉल अँगल. आणि तिसरी गोष्ट आहे, इफ देअर इज अ पॅरलल बीम ऑफ रेज इट इज पॅरॅक्झियल. जर हा पॅरलल बीम पडेल पदार्थावर, लेन्सवर, म्हणजे पॅरलल अँड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस असावे. हे जे रे असतात ना, हे कसे असावेत, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला कुठं पण नाही दाखवायचे, हे प्रिन्सिपल ॲक्सिसला क्लोज असावे, म्हणजे ते पॅरॅक्झियल असतील. काय असतील, पॅरॅक्झियल. म्हणजे इमेज ही मस्त आपल्याला सापडून जाईल लवकर. इफ देअर इज अ पॅरलल बीम ऑफ रेज, जर पॅरलल बीम पडत असतील तर पॅरलल अँड क्लोज टू द प्रिन्सिपल ॲक्सिस असावी. तो पॅरलल बीम कुठं पण नको, तो प्रिन्सिपल ॲक्सिसच्या क्लोज असावेत ते पॅरलल रेज. कारण पॅरललच घेतो आपण, लेफ्ट साइडने पडणारे रेज हे पॅरलल किंवा समांतर घेतो आपण. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.